एसटी कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मुद्द्यावर महाराष्ट्र एसटी कामगार संघटना दिवाळीपूर्वी आंदोलनाचा एल्गार। कृती समितीलाही आवाहन करून सोबत घेऊन करणार आंदोलन। संतनगरी शेगाव येथे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या मध्यवर्ती राज्य कार्यकारिणीची बैठक दिनांक 14 सप्टेंबर व 15 सप्टेंबर रोजी पार पडली। यामध्ये कामगारांच्या प्रलंबित आर्थिक प्रश्नाविषयी सखोल चर्चा करून पुढील महिन्यात दिवाळीपूर्वी तीव्र आंदोलन कृती समिती संघटनांना सोबत घेण्याचे आवाहन करून खालील मुख्य प्रश्नावर आंदोलन करण्यात येणार आहे। याबाबतची तारीख आणि आंदोलनाची दिशा कृती समितीशी चर्चा करून लवकरात लवकर ठरवण्यात येईल। माहे जुलै 2018 ते माहे मे 2025 पर्यंतची कामगारांना न्याय देणार होणारी प्रलंबित महंगाई भत्त्याची थकबाकी त्वरित अदा करण्याबाबत। नंबर 2, महाराष्ट्र माहे एप्रिल 2016 ते ऑक्टोबर 2021 या कालावधीच्या वार्षिक वेतनवाढीच्या 1% वाढीव दराची व घरभाडे भत्त्याची वार्षिक दराची थकबाकी मिळण्याबाबत। नंबर 3, मूळ वेतनात 6,500 रुपये दिलेल्या वाढीची 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2024 या कालावधीची थकबाकी मिळण्याबाबत। नंबर 4, घरभाडे भत्ता 8/16/24 ऐवजी 10/20/30 लागू करण्यात यावा। प्रलंबित आर्थिक विषय व दैनंदिन कामकाजातील अडचणी महामंडळाचे असलेले खाजगीकरण, खाजगी गाड्या, PPPच्या नावाखाली चाललेले षडयंत्र, अधिकाऱ्यांची मनमानी इत्यादी विषयावर ठोस उपाययोजना करण्याबाबत सदर सखोल चर्चा करण्यात आली। यापूर्वी कृती समितीतील सहकाऱ्यांशी आर्थिक व इतर मुद्द्यावर एकत्रित लढाई करण्याची प्राथमिक चर्चा झाली असून कृती समितीतील सर्व संघटना आपापल्या राज्य कार्यकारिणीची बैठक लावून ठराव करून कृती समितीची बैठक होईल व लवकरच बैठक घेऊन आंदोलनाची दिशा व तारीख ठरवून दिवाळीपूर्वी आंदोलनाची नोटीस शासन प्रशासनाला देण्यात येणार आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।